नमस्कार, मी ॲडव्होकेट अंबिका नागनाथ जाधव। तर आज आपण ई कोर्ट ॲपबद्दल पुढची नेक्स्ट माहिती घेणार आहोत। मागील एकच व्हिडिओ मी बनवला होता, त्यामध्ये केस स्टेटसमध्ये आपण पार्टी नेम हा कसा यूज करायचा याबद्दल माहिती घेतली होती आणि लँग्वेज सेटिंगबद्दल। तर त्यापुढे मला व्हिडिओ करणे जमले नाही, तर इथून पुढे आपण ते कंटिन्यू करण्याचा मी प्रयत्न करते आणि व्हिडिओ ई कोर्ट ॲप कसा वापरायचा याबद्दल मी माहिती देते। तर आज आपण केस नंबर याबद्दल माहिती घेऊया। तर इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की केस स्टेटस हे इथे क्लिक केलेलं आहे। तर ऑलरेडी इथे महाराष्ट्र हे मी निवडलेलं आहे आणि इथे मी सोलापूर हे शहर घेतलेलं आहे। तर सोलापूरमधील कोर्टामध्ये केस नंबर हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्ट कॉम्प्लेक्स दिसेल। त्यामध्ये फर्स्ट तुम्ही सोलापूरमधील तुम्हाला सर्व इथे कोर्टाची नावे दिसतील, जसे की माळशिरस डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट, बार्शी सिव्हिल अँड क्रिमिनल कोर्ट एक्सेट्रा। तर मी सोलापूर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट निवडलेला आहे। त्यामध्ये केस टाईप म्हणजे जर तुम्हाला एखादं केस टाईप, तर ह्यात ऑप्शन आहेत क्रिमिनल, सिव्हिल, सर्व यात ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत। तर त्यामध्ये तुम्हाला केस टाईप हा निवडावा लागेल। जसे की मी आता क्रिमिनल बेल ॲप्लिकेशन हे क्लिक करते। हे आहे क्रिमिनल मॅटर। त्यामध्ये एखादा एक्सेट्रा नंबर घेतला, हे एक्झाम्पल आहे। त्यात इयर घेतलं आणि गो। तर इतर मी असंच एक्झाम्पल घेतलं होतं, तर हे ऑलरेडी एक केस या नंबरची दाखल आहे। तर अशा प्रकारे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या नंबरचं केस मिळून जाईल। जर तुम्हाला केस नंबरची माहिती घ्यायची असेल, तर तुम्ही तुमच्या वकिलांना विचारून तुमचा केस नंबर काय आहे, केस टाईप कोणता आहे ह्याची माहिती जर तुम्हाला मिळाली, किंवा ज्या दिवशी तुमचा केसची तारीख असते तेव्हा कोर्टाच्या बाहेर तुम्हाला एक बोर्ड दिसतो, त्यामध्ये तुमचा केसचा नंबर की सिरियल नंबरमध्ये तुमचे नावाप्रमाणे केस नंबर केस टाईप असतं, त्याप्रमाणे तुम्ही तिची माहिती इथे टाकून तुमचे त्या दिवशी तारखा जे झालेले आहेत त्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता। त्या दिवशी काय कामकाज झाले, तुमची पुढची तारीख काय आहे एक्सेट्रा। तर अजून एखादा आपण केस टाईप यामध्ये बघूयात। एक आपण सिव्हिल केस घेऊयात, मॅरेज पिटिशन। तर सेम यामध्ये एखादा नंबर, जो काही तुमचा नंबर असेल तो नंबर तुम्ही घ्या आणि त्यात इयर घ्या, गो। तर या पण नंबरचा एक केस अवेलेबल आहे। तर तुम्ही ते क्लिक करून तुमचा जो काही नंबर असेल तो तुम्ही तेथे पाहू शकता। तर नीट लक्षात ठेवा, केस टाईप आणि केस नंबर इयर पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या ॲडव्होकेटला विचारावं लागेल, अथवा तुमचा जो केस नंबर तुमच्या संबंधित तुमचा कोर्ट असतं त्याच्या बाहेर ही कोर्टाचा बोर्ड डेली लावलेला असतो, तेथे तुम्हाला ही माहिती तुमच्या नावापुढे मिळून जाईल। तर थँक्यू। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला प्लीज शेअर करा, आणि जर तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि इथून पुढे असे व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्लीज एन्करेज करा। आणि त्यासाठी नोटिफिकेशन्ससाठी तुम्ही बेल आयकॉन क्लिक करा। थँक्यू सो मच।